तुमचे इकडले भिके पाटील हे लवकरच भिकेला लागणार आहे. भिके पाटील काल म्हणाले, मला कोणतरी सांगितलं, काल येथे कुठे म्हणाले की उबाठाला उबाटा शिल्लक राहणार नाही. अहो राधाकृष्ण विखे पाटील याच उबाठानं तुम्हाला आधी मंत्री केलं होतं. विखे पाटील याच उबाठानं तुमच्या वडिलांना केंद्रात मंत्री केलं होतं. आणि एकाच वेळेला बाप लेकांना मंत्री करण्याचा विक्रम हा या शिवसेनेने आणि उद्धव ठाकरेंनी केला. अनेक घरं बदलून आपण आता भाजपच्या घरात आला. ज्या दिवशी उद्या आमची सत्ता येईल त्या दिवशी आमच्या दारात असतात. आम्हाला तुम्ही शिकवू नका. निष्ठा काय असतात ते आम्हाला शिकवू. म्हणून उभाटा राहणार नाही. काय उभाटा? या महाराष्ट्रात शिवसेनाच राहील आणि ती उद्धव ठाकरेंचीच राहील. तुम्ही आतापासून तयारी करा कोणाच्या दारात उभं राहायचं. हे भारतीय जनता पक्षाचे प्रचारक. अहो या राज्यातला पहिला साखर कारखाना, सहकारी साखर कारखाना जेव्हा स्थापन केला यांच्या वडील आजोबांनी, तेव्हा भाजपचा जन्म झाला नव्हता. RSSचा जन्म झाला नव्हता. पंडित नेहरू पंतप्रधान होते. इतके एहसान फरामोश लोक आहेत. हे भाजपच्या पालख्या वाहत आहे. महाराष्ट्र द्रोह्यांच्या पालख्या वाहत आहे. जे महाराष्ट्राच्या मुळावर आलेले आहेत त्यांच्या पालख्या, जे मराठी माणसाचे शत्रू आहेत त्यांच्या पालख्या वाहत आहेत. आणि आम्हाला सांगताय आम्हाला संपवणार. अनेक पक्ष आले आणि गेले, अनेक नेते आले आणि गेले. शिवसेना ही 4 अक्षर अजरामर. अरे एखाद दुसरा पराभव झाला म्हणून खचून जाणारे आम्ही नाही होतो. शिवसेनेनं विजयापेक्षा जास्त पराभव बसवलेला आहे. विजय येतो आणि जातो, सत्ता येते आणि जाते. आणि वाईट काळ कोणाला आला ना? अटल बिहारी वाजपेयींना आला, लालकृष्ण अडवाणींना आता सुरूच आहे. उद्या मोदींना आणि शहाला सुद्धा येणार आहे. देवेंद्र फडणवीसना येणार आहे. एकनाथ शिंदेला तर वनवासात जावं लागेल, हिमालयात जावं लागेल. काय सांगावं या सगळ्यांना? एकाच वेळी तुरुंगात जावं लागेल. एवढी पापड करून ठेवलेले आहेत. आणि विखे पाटील, मी तुमच्या या जिल्ह्यातून तुम्हाला आव्हान देतो आहे. शिवसेनेच्या नादाला लागू नका. शिवसेनेच्या नादाला लागला तर हा संजय राऊत तिथे ठाण मांडून बसेल आणि ज्या लढायच्या तिकडे लढत. तुम्ही तुमचं लाचारीचं काम चालू ठेवा. हा महाराष्ट्र हे विसरू नका.